मंडळी, आपल्या सगळ्यांमध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्या व्यक्तिमत्वाबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. माननीय श्री नितीन बानगुडे पाटील साहेब, टाळ्या आधी यायला पाहिजे न सांगता. मंडळी, ते राहणार देवगिरीचे आहेत, कराड रोड, रहिमतपूर, कोरेगाव, जिल्हा सातारा. इतिहास अभ्यासक आहेत, लेखक आहेत, प्रेरणादायी वक्ते आहेत, शिवव्याख्याते आहेत. त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर MSc भौतिकशास्त्र पुणे विद्यापीठातनं त्यांनी केलं आहे, B.Ed साताऱ्याहून केलं आहे आणि BJ कराडहून केलं आहे. आजवर त्यांना जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. शंभूराजे आणि वंदे मातरम या महानाट्यांचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर सुप्रसिद्ध वक्ते म्हणून ते परिचित आहेत. सोशल मीडियावरती सगळ्या यंगस्टर्सच्या गळ्यातलं ताईत अशी म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. त्याचबरोबर 3500पेक्षा अधिक व्याख्याने त्यांनी एवढ्या कमी वयात केलेली आहेत. त्यांच्या व्याख्यानांना लोकांना अश्रू अनावर होत नाहीत. त्याचबरोबर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही असं हे व्यक्तिमत्व. राजकारणाच्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर सन 2014मध्ये शिवसेना या राजकीय पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. शिवसेना उपनेते, संपर्क प्रमुख तसेच महाराष्ट्र शासन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत, राज्यमंत्री दर्जा. मंडळी, अशी थोर व्यक्ती आपल्या सगळ्यांसमोर आता काहीच सेकंदांमध्ये येते. त्यांच्या व्याख्यानांबद्दल बोलायचं झालं तर विविध सामाजिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व इतर अनेक विषयांवर प्रबोधनं आणि व्याख्यानं त्यांनी आजवर दिलेली आहे, अजूनही देत आहे आणि आजसुद्धा अशाच सुंदर विषयावरती ते आपल्यासमोर त्यांचं व्याख्यान देणार आहेत. ग्रंथसंपदेबद्दल बोलायचं झालं तर काही प्रश्न आणि उत्तरे, संस्कार, काही जनातले काही मनातले, श्रीमंत महाराज शहाजी राजे, चरित्र ग्रंथ, अशी सुंदर सुंदर साहित्य त्यांनी आपल्या या सुंदर अशा महाराष्ट्राला दिलेलं आहे. सो मंडळी, आता अजिबात वेळ आपण वाया घालवणार नाही आहोत आणि वेळ झालेली आहे अशाच या प्रचंड मोठ्या अशा या सेलिब्रिटीच्या एंट्रीची. मी जितकं यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. क्या हम सब लोग तैयार हैं आज के इस खूबसूरत एंट्री के लिए? अरे येस और नो गाइस? आई शपथ, कसल्या त्या शिट्ट्या, कसली ती एनर्जी. थोडंफार आणखी ना तुम्हाला छळायचा प्रयत्न मला करावासा वाटतोय. काय करू, माझं हे मन ऐकत नाही आहे. पण नाही, मी जास्त तुम्हाला त्रास देणार नाही आहे क्योंकि काउंटडाउन का वक्त हो चला है. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1 everybody. महाराष्ट्र गढ़वाया जग तेरा न्याय न्याया, गाजे पुन्हा जन्मलया, राजे पुन्हा जन्मलया. खरं तर आपल्या सगळ्यांचं हे सौभाग्य आहे की आपण अशा लाईव्ह क्षणांना अनुभवतो आहोत आणि त्यातलाच हा एक अत्यंत सुंदर असा क्षण.
मला साहेबांना असं सांगायचं आहे की जेव्हा तुमची एंट्रीची घोषणा मी करत होते, कोणाचंच माझ्याकडे लक्ष नव्हतं. सगळ्यांच्या नजरा फक्त तिकडे होत्या, अगदी खेळून होत्या की कधी एंट्री होते बाबा, कधी आम्ही बघतोय आणि कधी ऐकतोय फायनली. सो मी माईक आता जास्त वेळ ठेवणार नाही आहे माझ्याकडे, आय नो. पण तत्पूर्वी आनंद ॲग्रो केअरकडनं तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही नक्कीच आमच्या पद्धतीने एक छोटंसं टोकन ऑफ लव्ह, टोकन ऑफ रिस्पेक्ट देऊ इच्छितो. त्याकरता मी आनंद ॲग्रो केअरचे सर्व मिस्टर घनश्याम हेमाडे सर, मिसेस शोभा हेमाडे मॅम आणि राजू आगाव सर यांना विनंती करते की आपण साहेबांचा इथे आज सत्कार करावा. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे मंडळी. कम ऑन एव्हरीवन. सुमंडळी, आता खरं तर या क्षणानंतर आता पुढे वळण्याची वेळ झालेली आहे. आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट चा हा सुंदर असा एक अवॉर्ड आपण देऊ इच्छितो साहेबांच्या हातूनच. त्यामुळे खरं तर ABRD याच्या अंतर्गत होतं काय तर माती परीक्षण आहे, पाणी परीक्षण आहे, पान देठ परीक्षण आहे, इत्यादी सारख्या सर्व परीक्षणासाठी बेसिकली आपण बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर काढलेलं आहे आनंद ॲग्रो केअरकडनं. आणि त्याचाच हा एक सुंदर असा पुरस्कार आपण मी साहेबांना विनंती करीन की आपल्या हस्ते आपण तो प्रदान करावा. आणि तो हा सत्कार, हा अवॉर्ड ज्यांना जातो आहे त्यांचं नाव आहे श्री ॲग्रो ऑर्गॅनिक संगमनेर. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी आता वेळ अजिबात वाया घालवणार नाही. मी सरांना, मॅमला, सगळ्यांना विनंती करीन की आपण आता जॉईन होऊ शकता ऑडियन्सला. आणि टीम आनंद ॲग्रो केअरला विनंती करीन की आपण हे पोडियम सेंटरला घ्यावं. एक पाश्चात्य प्रवासी भारतामध्ये आल्यावर आणि सगळा भारत फिरून झाल्यावर तो असं म्हणाला की या भारतामध्ये मला मराठी माणूस दिसला, या भारतामध्ये मला पंजाबी माणूस दिसला, या भारतामध्ये मला कानडी माणूस दिसला, या भारतामध्ये मला बंगाली माणूस दिसला, पण या संपूर्ण भारतामध्ये मला एकही भारतीय दिसला नाही. भारतीयत्व ही आमच्या राष्ट्रीयत्वाची आणि एकत्वाची सक्षत मोठी साक्ष आहे. इथं आल्यावर मला आनंद या गोष्टीचा झाला की ती एकत्व, ते राष्ट्रीयत्व आणि ते भारतीयत्व आनंद ॲग्रो केअरच्या या समारंभामध्ये दिसलं. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी पंजाब अवतरतो त्यावेळी नेमकं चित्र कसं असतं याचं हे सुंदर दर्शन आहे. खरं तर महाराष्ट्रात पंजाब अवतरावा, पंजाबात महाराष्ट्र उतरावा आणि राष्ट्रीयत्वाचं नातं तयार व्हावं, ही सगळ्यात मोठी भूमिका घेऊन आपण कार्य करत आहात याचा मनस्वी आनंद आहे. खरं तर माणसाच्या 3 मूलभूत गरजा असतात: अन्न, वस्त्र आणि निवारा. आयुष्यातून एकदा आम्ही निवाऱ्याची व्यवस्था करतो. एखादा व्यक्ती 2 वेळा घर बांधेल म्हणजे त्याच्या आयुष्यात 2 वेळा निवाऱ्याची व्यवस्था होईल. पण निवारा आयुष्यात एकदा. वस्त्र 6 महिन्यातून एखादं घेतलं तरी चालेल, पण अन्न हे मात्र तुम्हाला रोजच्या रोज लागतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर अन्न रोज लागत असेल तर याचा अर्थ ते पिकवणाराही हवा, आणि जर पिकवणारा असेल तर ते पीक उत्तम यावं यासाठी जे जे आवश्यक आहे ते निर्माण करणाराही हवा. म्हणजे अन्न या गोष्टीभोवती समाविष्ट असणाऱ्या कुठल्याच गोष्टीला मरण नाही
आपण कृषी क्षेत्रामध्ये काम करत आहात. हे क्षेत्रच मुळात अमर क्षेत्र आहे, जे कधीही थांबणार नाही, जे कधीही संपणार नाही, जे अखंडपणे अव्याहतपणे चालत राहील. जोपर्यंत माणसाला जिवंत राहायचं आहे तोपर्यंत माणसाला अन्नाची गरज भासत राहणार. याचाच अर्थ ज्या व्यवसायामध्ये आपण आहोत तो व्यवसाय सुद्धा मानवी जातीच्या अंतापर्यंत अखंडपणे चालू राहणार. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही योग्य क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही योग्य दिशेनं आहात आणि तुम्ही योग्य व्यवसायामध्ये आहात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या देशाची 70% लोकसंख्या कृषी क्षेत्राशी संलग्न आहे. देशाचा इकॉनॉमिकल ग्रोथ सगळ्यात जास्त कृषी क्षेत्राशी संलग्न आहे. आम्ही जर GDPचा विचार केला तर GDP हा सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चरल क्षेत्रावरच अवलंबून आहे. त्यामुळं देशाची संपन्नता, देशाची समृद्धता आणि देशाचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर कृषी क्षेत्र हेच देशाच्या विकासात सर्वोत्तम कामगिरी बजावू शकतं. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही या क्षेत्रात काम करता आहात म्हणजेच देश सेवा करता आहात. ही गोष्ट आपण पहिली लक्षात घेतली पाहिजे. हीच राष्ट्रभक्ती आहे, हीच राष्ट्रनिष्ठा आहे आणि हीच राष्ट्रसेवा आहे. कारण आपण काय करतो आहोत त्याचं मोल काय, त्याचं महत्त्व काय, त्याची भव्यता काय, त्याची दिव्यता काय, त्याचं उदात्तपण काय, त्याचं पावित्र्य काय, त्याचं मांगल्य काय, हे माहिती असणं ही आमची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आपण ते उदात्त आणि उत्तम कार्य करत आहात. ही सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो, मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण देश जगवण्याच्या कार्यामध्ये स्वतःला सहभागी करून घेतलंय. जगाच्या पोशिंद्याच्या जगण्याला आकार देण्यासाठी आपण स्वतःला त्यांच्या सेवेमध्ये समर्पित केलंय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. आपण यशस्वी आहात. मी आनंद ॲग्रो केअर यशस्वी मानतो. स्वतःची उंची वाढवण्यापेक्षा आपल्यासारखे असंख्य समव्यावसायिक त्यांनी निवडले, त्यांना उंची प्राप्त करून द्यायचं काम त्यांनी केलं. आणि आपण जो व्यवसाय करत आहात त्यातून हजारो लाखो शेतकऱ्यांची उंची वाढवण्याचं आपण काम करत आहात. आपण खरे यशस्वी आहात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. वर्तमानपत्रामध्ये एकदा एक जाहिरात आली होती. गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एखादा अपघात झाला आहे का? तसा समोरचा ड्रायव्हर म्हणाला, एकदा एकजण पुढनं येऊन अंगावर आदळला तेवढंच काय ते, पण बाकी कुठे धक्का नाही. त्याला म्हटले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात झालाय? दुसरा म्हणाला, एकदा माझी गाडी ब्रेकफेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हटले तुम्ही चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून अपघात? तो म्हटला विषयच नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासा. 25 वर्षात माझ्या हातून एकही अपघात नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या ड्रायव्हरला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक यासाठी आहे की आपण आपल्या गाड्या रस्त्यावर आणलेल्या आहात. ज्यार्थी रस्त्यावर आला आहात त्यार्थी तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचणार. कारण ज्यांच्या गाड्या रस्त्यावर असतात तेच ध्येयापर्यंत पोचतात. ज्यांच्या गाड्या गॅरेजला ते कधीच कुठंच पोचत नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण सुरुवात केली. हे सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळ्यात गरजेचं. खरं तर ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराष्ट्रामध्ये आला. तो कोकणात उतरला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं आणि त्यासाठी त्याला महाराजांच्या कार्यालयातून परवाना हवा होता. तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला आणि तिथल्या अधिकाऱ्याला म्हणाला की मला राजापूरच्या बंदरात जायचा परवाना हवा आहे. अर्थात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, 150 वर्ष इंग्रजांनी तुमच्या माझ्यावर राज्य केलं. याचं कारण काय माहिती आहे की जेवढा आपल्या देशाबद्दल आपल्याला माहिती नाही
तेवढं ज्ञान इंग्रजांना तुमच्या माझ्याबद्दल आहे आणि त्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलंय. ही वस्तुस्थिती आहे. या ॲबेकरेमध्ये सगळ्यात एक अलौकिक गुण होता. कुठला गुण? त्याला नाव आहे चिकित्सा, कुतूहल. माणसं ज्ञान कधी मिळवू शकतात? त्यांच्यात कुतूहल असेल तर, त्यांच्यात जिज्ञासा असेल तर. या पाश्चात्य लोकांमध्ये हा गुण ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून ही माणसं सतत यशस्वी झालीत. हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं आहे, तुम्हाला उत्तुंग उंची गाठायची आहे, एक पहिला गुण तुम्हाला आत्मसात करून घ्यावा लागेल. तुमच्यात कुतूहल रुजवावं लागेल. चिकित्सा हा गुण तुम्हाला प्राप्त करावाच लागेल आणि तो नैसर्गिकरित्या प्रत्येकात असतोच. फक्त अडचण अशी आहे, त्याचा विकास होत नाही किंवा तो गुण आमच्याकडं त्या पद्धतीनं विकसित केला जात नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. एक साधी गोष्ट सांगतो. आमच्या घरात लहान मूल असतं, रांगत असतं, आई स्वयंपाक करत असते. अचानक ते मूल आईचं लक्ष नाही असं बघून अंधाराच्या दिशेनं हळूहळू रंगायला सुरुवात करतं. त्याला कुतूहल आहे. ते नैसर्गिकच असतं. उजेडात काय आहे त्याला माहिती आहे, पण अंधारात काय आहे याचं कुतूहल त्याला आहे. ते आईची नजर चुकून अंधाराच्या दिशेनं जायला सुरुवात करतं. आईचं लक्ष जातं. आई ताडकन उठते, त्याला सांगते, ए नाही जायचं, अंधारात बाऊ असतो, अंधारात नाही जायचं. ते पोरगं तिथंच थबकतं, आईकडं बघतं. आई कामाला लागते, आईचं लक्ष नाही त्याला कळतं आणि परत त्या अंधाराच्या दिशेनं जायला सुरुवात करतं. नैसर्गिक कुतूहल असतंच, नैसर्गिक धाडस असतंच. ते परत अंधाराकडं, आईचं लक्ष जात, आई संतापते, हे सांगितलं ना नाही जायचं, अंधारात बाऊ असतो, नाही जायचं तिकडं. ते परत थबकतं, आई परत स्वयंपाकाला लागते, आईचं लक्ष नाही हे त्याला कळतं. ते परत अंधाराच्या दिशेनं पुढं सरकतं. मग मात्र आई संतापते, जागेवरनं उठते, त्याला उचलते आणि लांब बाजूला नेऊन ठेवते. सांगते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात बाऊ असतो. त्या लहान मुलाच्या अर्धजागृत मनावर लहानपणीच संस्कार होतो, अंधारात बाऊ असतो. तोच पोरगा पुढं 2 पोरांचा बाप होतो, पण चुकून अंधारात जात नाही. दोष त्याचा आहे का? नाही. त्याच्यावर काय संस्कार झाला? अंधारात बाऊ असतो. आता एवढ्या संख्येनं तुम्ही आहे, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग का हा भाऊ आम्ही लोकात मनात उभा करून ठेवतो? सगळ्यात मोठी यशाच्या आणि आमच्यामध्ये आड येणारी गोष्ट कुठली माहिती आहे? हा बाऊ असणं. यशस्वी व्हायचा एकच मार्ग आहे, आक्रमण करा. बचावाचा उत्तम पवित्र आहे, आक्रमण करा. पळून जाऊन संकट टाळता येत नाही, लढून आणि भिडूनच संकटावर विजय मिळवता येतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, काही करत असा. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राबद्दलचं कुतूहल तुमच्यात निर्माण झालं पाहिजे, चिकित्सा निर्माण झाली पाहिजे, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. कारण कुतूहल, चिकित्सा आणि जिज्ञासा तुम्हाला अभ्यास करायला भाग पाडते आणि अभ्यास तुम्हाला ज्ञान देतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या ॲबेकरेनं महाराजांच्या कार्यालयातल्या त्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची शक्ती कमी, पण तरीही छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी का होत आहेत? त्यांच्या यशाचं रहस्य काय? तसा त्या कार्यालयातला महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण आहे, अभ्यास. अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या प्रांत क्षेत्राचा अभ्यास आहे, सगळ्या विषयांचा अभ्यास आहे. त्यांना भूगोल नजरेत आहे, इतिहास तोंडपाठ आहे, शास्त्र जिभेवर आहे. आमच्या महाराजांचा अभ्यास हेच आमच्या महाराजांचं यशाचं कारण आहे. आम्ही कुठल्या क्षेत्रात आहोत? कृषी क्षेत्रात आहोत. कुठला व्यवसाय करतो आहोत? तर कृषी क्षेत्रासाठी लागणाऱ्या वस्तू आम्ही वितरित करतो आहोत. मग आमचा कृषी क्षेत्राचा अभ्यास किती आहे? आम्हाला किती माहिती आहे? आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कुठलं विद्यापीठ आहे? तुमचं दुकान, तुमची काय जी वस्तू असेल तेच त्याचं विद्यापीठ आहे. तो कुठल्याही पिकाची माहिती घ्यायला कुठेही बाहेर जात नाही. तो सरळ तुमच्या दुकानात येतो, विचारतो, हे लावलंय काय टाकू, हे झालंय काय करू, वाढ व्हायचंय काय वापरू, कीड पडली आहे काय फवारू,
तो कुठंही जात नाही, तो फक्त तुमच्याकडे येतो. तुम्ही व्यवसाय जरी करत असला तरी तुम्ही त्यातले ज्ञानी म्हणून तो तुमच्याकडे पाहतो. तुम्ही जे द्याल तो ते घेतो, वापरतो. त्याला जर उत्तम निकाल आला, रिझल्ट उत्तम असला, त्याचा विश्वास अधिक वाढतो. तो जर नाही आला तर त्याचा विश्वास डळमळीत होतो. तुम्ही काय देताय, काय वापरताय, याहीपेक्षा तुम्ही योग्य उपचार करता आहात का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही फक्त वितरक नव्हेत, तुम्ही फक्त डीलर नव्हेत, तुम्ही फक्त व्यावसायिक नव्हेत, तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तुम्ही त्यांच्या पिकांचे डॉक्टर आहात. ही पहिली गोष्ट लक्षात यायला हवी. उत्तम इलाज करणं, योग्य इलाज करणं, अचूक इलाज करणं आणि त्या वेळी इलाज करणं, या सगळ्या गोष्टींसाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि हा अभ्यास तुमचा असायलाच हवा, हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही जर त्याला योग्य मार्गदर्शन करून नाही शकलात तर कदाचित तो तुमच्याकडे येणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो पैशांचा विचार करत नाही. त्याला त्याचं पीक उत्तम हवं आहे, अधिक चांगलं हवं आहे, उत्पादनात वाढ हवी आहे. मग तो बाकी कुठलाही विचार करत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्याच्या उत्पादनात वाढ करून देणं, हे तुमचं माझं पहिलं प्राथमिक ध्येय असलं पाहिजे. हा व्यवसाय म्हणून बाजूला सारा. ज्यावेळी लोकांचा प्रचंड विश्वास होतो त्यावेळी लोक तुमच्याकडेच झेपावतात. विश्वास हा शब्दच इतका प्रचंड प्रभावी आहे की लोक तुमच्याकडं धावतच येतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यामुळं व्यवसाय करताना पहिली जर कुठली गोष्ट असेल तर लोकांचा विश्वास संपादन करा. तो विश्वास तुम्ही तुमच्या अभ्यासातून, तुम्ही तुमच्या ज्ञानातून संपादन करू शकता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या ॲबे करेनं महाराजांच्या कार्यालयात दुसरा प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांची महत्त्वाकांक्षा काय आहे. आणि कार्यालयातला तो अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्त्वाकांक्षा अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत, सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करणं, हे माझ्या राजांचं स्वप्न. आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवणं, हे माझ्या राजांचं ध्येय आहे. ठरलंय काय करायचंय, काय करायचं आहे. अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत आणि सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करणं, हे माझ्या राजांचं ध्येय आहे. हे फक्त राजांचं नाही, त्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं सुद्धा ते ध्येय झालंय. म्हणून महाराजांना यश मिळालं. आनंद ॲग्रो केअरचं ध्येय आहे, आम्ही जे काही शेतकऱ्यांसाठी बनवतो ते महाराष्ट्रात पोचवायचंच आहे, भारतामध्ये जायचंच आहे, पण ते जगभर वितरित झालं पाहिजे. अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत शेतकऱ्यांच्या हितांचं हे सारं मला शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचं आहे. ध्वज फडकला पाहिजे. तो आनंदाचा, उत्पन्न वाढीचा, हे आमचं ध्येय. ध्येय ठरल्याशिवाय तुम्हाला प्रवासाला सुरुवातच करता येत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची. ठरावंच लागतं ध्येय. आता ध्येय ठरलं की रस्ता ठरवायला हवा. एक गोष्ट आनंदाची आहे, रस्ता ठरलाय तुमचा, पण रस्त्यापेक्षाही बऱ्याच वेळा दिशा ठरणं फार महत्त्वाचं असतं. कुठल्या रस्त्याने जायचं, हा विषय फार महत्त्वाचा आहे. एक सद्ग्रस्त बस स्टँडच्या दिशेनं पायी चालत चालत निघाले होते. चालून चालून कंटाळले. तेवढ्यात पाठीमागून रिक्षा आली. त्याने रिक्षावाल्याला थांबवलं. त्याला विचारलं, काय रे, बस स्टँडला येशील का? रिक्षावाला म्हटला, येतो ना. म्हणे, किती घेशील? रिक्षावाला म्हटला, 100 रुपये. 100 रुपये? अरे अर्ध तर मी चालत आलोच आहे, आता अर्ध तर अंतर राहिलं असेल, तुला कुठं 100 रुपये द्या, जातो चालत. रिक्षा न घेता तो सद्ग्रस्त चालत चालतच निघाला. अर्धा तास चालतोय तरी स्टँड येईना. परत मगाचाच रिक्षावाला पाठीमागून आला. थकल्यामुळे यांनी परत त्या रिक्षावाल्याला थांबवलं. त्याला विचारलं, अरे आता स्टँडवर येशील का? रिक्षावाला म्हटला, येतो की. आता किती घेशील? रिक्षावाला म्हटला, 200 रुपये. 200 रुपये? अरे अर्धा तास चालत आलोय मी, तू मगाशी 100 रुपये म्हटला, आता अर्ध्या तासाचं अंतर मी काटलंय, मग आता 200 रुपये कसे? रिक्षावाला म्हटला, तुम्ही बस स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत निघालाय.
स्टँड इकडं आहे, तुम्ही इकडं चालत आलाय. का दिशा महत्त्वाची? दिशेमुळं कष्ट वाचतात, दिशेमुळं ऊर्जा वाचते, दिशेमुळं वेळ वाचतो. दिशा सापडणं सगळ्यात महत्त्वाचं. तुमचं महत्त्वाचं काम झालं आहे. आनंद ॲग्रो केअरच्या रूपानं तुम्हाला दिशा सापडलेली आहे. तुम्हाला कुठंही काही बघायचं नाही, तुम्हाला फक्त तो मार्ग धरायचा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. पण दिशा ही अत्यंत गरजेची आहे, सगळ्यात महत्त्वाची. आता राहिला प्रश्न सगळ्यात मोठा. अनेकांच्या मनात एक सततचा न्यूनगंड असतो. मी पहिल्यांदा सांगतो, मला जमेल का, मला होईल का, मला येईल का. आम्हाला कुणीच अडवणारं नाही या जगात. या जगात फक्त आम्ही स्वतःला अडवत राहतो. एका कंपनीमध्ये सगळे लोक सकाळी हजर झाले त्यावेळी त्यांना एक बोर्ड दिसला. त्या बोर्डवर लिहिलं होतं, तुमच्या प्रगतीला रोखून धरणारा जो कोणी होता तो मरण पावला आहे आणि त्याची अंतयात्रा आज दुपारी आहे. तो बोर्ड वाचल्यावर प्रत्येकाला असं वाटायला लागलं, मला वाटलंच होतं कोणतरी आहे, कोणतरी माझा पाय ओढतच होतं, मला वाटतच होतं. नाहीतर मी कधीच कुठेतरी पोचलो असतो, पण कुणीतरी होतं नक्कीच. बरं झालं गेलं. पण आपल्याला अडवून धरणारा कोण, आपल्या यशात अडथळा ठरणारा कोण, कोण होता तो? प्रत्येकजण उत्सुकतेपोटी आत बघायला जायचा. आत एक शवपेटी ठेवलेली असायची. तो जो तुमच्या प्रगतीला अडथळा ठरत होता तो या शवपेटीत आहे. प्रत्येक माणूस तिथपर्यंत जायचा, कोण आहे तो, कोण अडथळा आणत होता, आणि ती शवपेटी उघडून बघायचा, आत वाकायचा, आणि बघितल्याबरोबर तो जागच्या जागी स्तंभित व्हायचा, थिजल्यासारखा उभा राहायचा. खरं तर त्या शवपेटीत कुणीच नव्हतं. शवपेटीत फक्त एक आरसा होता. शवपेटी उघडून जो वाकून बघायचा त्याला त्याचा चेहरा दिसायचा, त्याला उत्तर कळायचं, आपल्याला अडवणारं दुसरं कुणीही नाही. आपल्या यशात अडथळा फक्त आपणच ठरतो आहोत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जगात तुमचा पराभव दुसरा कुणीही करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीही तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची. तुम्हाला माहिती आहे, हत्तीचं छोटं पिल्लू माहूत त्याला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवतो. ते सुटायची लाख कोशिश करतं, लाख धडपड करतं, निसटायचा पुरेपूर प्रयत्न करतं, पण तो लोखंडी साखळदंड तोडणं त्याला शक्य होत नाही. ते धडपड करतं, साखळदंड तुटत नाही हे लक्षात आल्यावर शेवटी थकतं आणि मनाशी ठरवून टाकतं, साखळदंड तोडणं काय आपल्याला शक्यच नाही होणार. तो प्रयत्न सोडून देतं. तेच हत्तीचं पिलू पुढं मोठं होतं, बलाढ्य होतं, अफाट ताकदीचं होतं, मोठमोठाले वृक्ष सोंडेत पकडून उन्माळून टाकतं. या बलाढ्य मोठ्या हत्तीला माहूत कधीच बांधून ठेवत नाही. साखळदंड फक्त त्याच्या पायात मोकळा सोडलेला असतो. पण बलाढ्य झालेला हा हत्ती निसटून जायचा कधीच प्रयत्न करत नाही. कुणीतरी माहूताला विचारतं, एवढा बलाढ्य हत्ती पण तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही? माहूत सांगतो, मी त्याला बांधून ठेवायची गरजच नाही, कारण हत्तीनं स्वतःला बांधून घेतलंय. आपण इथून निसटू शकत नाही. या जगात तुमच्यावर कुणी मर्यादा घालू शकत नाही. या जगात दुसरं कुणी तुमच्यावर बंधनं टाकू शकत नाही. तुमच्या मर्यादा तुम्ही स्वतः घालता, तुमची बंधनं तुम्ही स्वतः टाकता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. काही लोक सांगतात, पण ते आपल्याला अनुभवच नाही ना. कोण म्हटलं अनुभवाची मर्यादा तुम्हाला आड येते? नाही, पण ते आपल्यात कुणी केलंच नाही ना. कोण म्हटलं ही बंधनं तुम्हाला आडवी येतात? अजिबात नाही होत हे सगळं. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची. माणसं ह्याच विचारात प्रचंड जातात. परवा आमच्या एका मित्रानं प्रमोशनच नाकारलं. म्हटलं का रे? नाही, प्रमोशन घेतल्यावर इंग्रजी बोलायला लागेल. म्हणजे कसला न्यूनगंड आहे हा? इंग्रजी बोलता येणार नाही, प्रमोशनच नको. आम्हीच आमची उंची छाटत असतो, जमणार नाही, होणार नाही, येणार नाही. हे पहिलं आम्ही आमच्या डोक्यातनं काढून टाकायला हवं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात एक मंदिर होतं, प्रसिद्ध होतं, जगभरातले भक्तगण तिथं यायचे, सतत लोकांचा राबता असायचा. त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले आणि नव्या आलेल्या ट्रस्टीने असं ठरवलं, या मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे. नियमच केला त्यांनी, सगळ्यांना सांगितलं इंग्रजी आलंच पाहिजे. त्याच मंदिरात एक घंटा वाजवणारा होता, त्यालाही सांगितलं मंदिरात काम करायचं तर इंग्रजी आलंच पाहिजे. आता यांनी विचार केला, मी काम करतो घंटा वाजवायचं,
मला कुठे इंग्रजीतनं घंटा वाजवायची असते, मला इंग्रजी नाही आलं म्हणून काय अडचण आहे. पण ट्रस्टीनी सांगितलं नाही, जमणार नाही, इंग्रजी आलंच पाहिजे. या मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी ते कंपल्सरीच आहे. त्या बिचाऱ्यानं वय वर्ष 55, त्या वयामध्ये इंग्रजी शिकायचा प्रयत्न केला, पण शेवटी जमलं नाही. अखेर विश्वस्तांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकलं. आयुष्यभर घंटा वाजवायचं काम करत होता. आता पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं, पण करावं काय प्रश्न पडला. काय करता येईल मला. आणि त्याचवेळी त्याच्या लक्षात आलं, मंदिर प्रसिद्ध आहे, देशोदेशीचे भक्त इथं येतात, पण एखाद्या भक्ताला इथं चहा प्यावासा वाटला तर इथं चहा पिण्यासाठी काही सोय नाही. त्यांनी स्वतःच्या पोटापाण्यासाठी मंदिराच्या बाहेर एक चहाचं टपरं टाकलं. पण चहा इतका उत्तम करायचा, इतका स्वादिष्ट करायचा की बघता बघता गर्दी वाढत राहिली. त्या टपरीचं 6 महिन्यातच छोटं हॉटेल झालं, वर्षातच मोठं हॉटेल झालं. 1.5 वर्षात त्यांनी 3 स्टार हॉटेल काढलं. 4 वर्षात तिची 3 पंचतारांकित हॉटेल झाली. बघता बघता प्रचंड यश कमावलं. त्याच्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये देशोदेशीची लोकं उतरायला लागली. तिथलं व्यवस्थापन, तिथलं नियोजन बघून भारावून जायला लागली. असंच एक अमेरिकेचं शिष्टमंडळ त्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरलं होतं. तिथलं व्यवस्थापन, ते हॉटेल वगैरे बघून प्रचंड भारावून गेलं. आणि त्यांनी विचारलं, या हॉटेलचे मालक कोण आहे. आणि मग याला सगळ्यांनी पुढं नेलं. म्हटले हे मालक आहेत. मग ते अमेरिकन लोक इंग्रजीतनं बोलतायत, ह्याचं आपलं मराठीतनं चाललंय, कुणाचं कुणाला काही कळे ना. मग एक जण होता, तो त्याला म्हणाला, काय राव, एवढ्या 3 पंचतारांकित हॉटेलचे मालक, तुम्हाला अजून इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी शिकला नाही. तसा तो म्हटला, इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो. तुमची कमतरता ही तुमची अडचण असू शकत नाही. तुमच्या कमतरतांना तुम्ही बलस्थानं बनवलं पाहिजे आणि त्याच्या बळावर विजयाकडे झेपावलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची. खरं तर अडचण तुम्हाला अडवायला येतच नाही, अडचण तुमची उंची वाढवायला येते. अडथळे तुम्हाला थांबवायला येतच नाहीत, ते तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. संकट तुम्हाला रोखायला येतच नाहीत, संकट तुमच्यातली शक्ती बाहेर काढतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यातल्या क्षमता, तुमच्यातली कौशल्य आणि तुमच्यातली शक्ती बाहेर काढायची असेल तर तुम्हाला अडचणी यायला हव्यात, अडथळे यायलाच हवेत. त्यामुळे पहिली महत्त्वाची गोष्ट, जर काही वाटत असेल आपल्यात काही कमतरता आहेत तर त्याचा न्यूनगंड न बाळगता त्याला बलस्थानात रूपांतरित करता यायला हवं. हे सगळ्यात महत्त्वाचं. काय लोक म्हणतात, मी गरीब आहे. अरे उत्तम आहे ना, मग तुला श्रीमंत व्हायला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कुणीतरी म्हणतं, नाही जरा बुद्धी कमीच आहे ना, चांगला आहे ना, विद्वान व्हायला तुला मिळालेली ही संधी आहे. कमतरतांचं बलस्थानात रूपांतर करा, हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं. काय लोक म्हणतील, आनंद ॲग्रो केअर जरा सेंद्रिय ऑर्गॅनिक सगळं तयार करते. आमच्या शेतकऱ्यांची मानसिकता तर रासायनिक वापरण्याची आहे, त्यांना उत्पन्न जास्तीत जास्त हवं, उत्पादन जास्त हवं. सेंद्रिय कोण अजून एवढं त्या ताकदीनं वापरतच नाही, मग व्यवसाय कसा होईल. मला फक्त एका गोष्टीचं उत्तर द्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सेंद्रिय उत्तम आहे की रासायनिक उत्तम आहे. सेंद्रिय उत्तम आहे. का उत्तम आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत, हे जर आम्ही लोकांना उत्तम पद्धतीनं सांगू शकलो तर निश्चितपणे लोक या क्षेत्राकडे वळू शकतील. हा सगळ्यात मोठा भाग. आपण एका गोष्टीचा विचार करा, जगाच्या पाठीवर असं कुठलंही यंत्र अजून निर्माण झालं नाही ज्या यंत्रात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येतं. असं अद्भुत शरीर नावाचं यंत्र आम्हाला परमेश्वरानं दिलं आहे. आम्ही त्या शरीराची किती काळजी घेतो, आम्ही त्या शरीराबद्दल किती कृतज्ञता व्यक्त करतो. माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी सुद्धा स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेत नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. माणसं स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतात तेवढी स्वतःच्या हृदयाची काळजी घेत नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. माणूस जगतो कशासाठी, उत्तम जगण्यासाठी. उत्तम जगायचं असेल तर उत्तम खाल्लं पाहिजे, उत्तम खायचं असेल तर उत्तम पिकलं पाहिजे, आणि उत्तम पिकायचं असेल तर त्यासाठी जे उत्तम आहे ते आम्ही वापरलं पाहिजे. हा साधा विचार आम्ही लोकांना पटवला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. जगाच्या पाठीवर अशी एखादी वस्तू मला दाखवा, ज्या वस्तूवर एखादं बीज ठेवलं की त्यातनं वृक्ष तयार होतो. अशी अलौकिक भूमी निसर्गानं आम्हाला बहाल केली आहे.
अद्भुत कुठलंही बीज टाका, त्यातून आपसूक वृक्ष तयार होऊन बाहेर येतो. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. मग ही भूमी जी आम्हाला अन्नधान्य निर्माण करून देते, त्या भूमीबद्दल आम्ही किती कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही त्या भूमीचं आरोग्य जतन करावं यासाठी काय व्यवस्था केली आहे, त्या भूमीचा पोत उत्तम राहावा यासाठी आम्ही काय करतो, ती जमीन कसदार असावी यासाठी आम्ही काय करतो. शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी, बीज जेवढं शुद्ध हवं ते बीज ज्या भूमीत रुजणार आहे ती भूमी सुद्धा तितकीच शुद्ध, कसदार आणि उत्तम पोत असलेली हवी, तर पीक उत्तम येईल. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्या भूमीच्या कसदारपणासाठी आम्ही काय करायचं, रासायनिक खतं वापरायची का सेंद्रिय खतं वापरायची याचा विचार प्रामुख्यानं होणं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. हल्ली 40 वर्षाच्या मुलाच्या किडन्या बाद होतात, 30 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येतो. आज 4 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या माणसापर्यंत प्रत्येकजण कॅन्सरनं ग्रस्त आहे. कालचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल असा आहे की येत्या 10 वर्षात दर 5 माणसामागं तुम्हाला एका माणसाला कॅन्सर झालेला दिसेल. याचे कारण काय आहेत? मी तर उत्तम खातो, बाजारात जे चांगल्या दराचं आहे ते घेतो, मग असं का होतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या रासायनिक खतांचा वापर केला जातो त्या रासायनिक खतांमुळं कॅन्सर, कोलेस्ट्रॉल, हाय BP, डायबेटीज, किडनी खराब होणं, लिव्हर बाद होणं या गोष्टी होत आहेत. हे आम्ही लक्षात घ्यायला हवं. कदाचित काही काळ उत्पन्न वाढीसाठी उत्पादन जास्त येत आहे म्हणून आम्हाला हा शॉर्टकट योग्य वाटेलही, पण तो दूरगामी प्रचंड परिणाम करणारा आहे. ही गोष्ट आमच्या सहित आम्ही शेतकऱ्यांच्या मनातही रुजवली पाहिजे. मी वारंवार सांगतो की तुम्ही ठीक आहे, तुम्हाला उत्पन्न वाढवायचं आहे ना, अर्ध क्षेत्र रासायनिक करा, पण अर्ध तरी सेंद्रिय करा. किमान तुम्ही स्वतः घरात तरी सेंद्रिय खा, बाकीच्यांची नसेल काळजी तुम्हाला. मला फक्त एक सांगा, नाशिक भागात द्राक्ष उत्तम होतात, परदेशी जातात, त्यातले किती माघारी येतात? त्याची संख्या प्रचंड आहे. का? टेस्ट झाल्याशिवाय, सगळ्या तपासण्या झाल्याशिवाय, त्यात कोणताही रासायनिक अंश नाही हे लक्षात आल्याशिवाय तो त्या देशात उतरावलाच जात नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. परदेशी लोक आरोग्याच्या बाबतीत अत्यंत जागृत झालीत. दुर्दैव आहे, आम्ही अजून उदासीन आहोत. त्यामुळे उद्याची पिढी धोक्यात येण्याची वेळ आली आहे. ही गोष्ट आम्ही निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे. सांगा ना, कधीतरी एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, तो दवाखान्यात जातो, डॉक्टर सांगतात रक्तवाहिनीत ब्लॉक आहे, बायपास करावी लागेल. बायपास करण्याचा खर्च 3 लाख रुपये येतो. आमच्या हृदयाजवळ अशा एकूण 1 लाख रक्तवाहिन्या आहेत. एका रक्तवाहिनीची किंमत जर 3 लाख तर 1 लाख रक्तवाहिन्यांची किंमत किती झाली? एखाद्याचा डोळा खराब होतो, नवा डोळा बसवता येतो, नव्या डोळ्याची किंमत 10 लाख रुपये आहे, म्हणजे 2 डोळ्याची 20 लाख झाली. माणसं अपेयपान करतात किंवा आता रासायनिक खतांमुळे किडन्या बाद होतात. किडनी बदलता येते, नव्या किडनीची किंमत 40 लाख आहे, म्हणजे 2 किडनीची किंमत 80 लाख झाली. मग शरीराच्या अवयवांचा जर हिशोब केला, एक रक्तवाहिनी 3 लाखाची, डोळे 20 लाखाचे, किडनी 80 लाखाच्या, असा जर शरीराच्या अवयवाचा हिशोब मांडला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना ही अब्जावधी रुपयांची शरीर नावाची इस्टेट देऊन पाठवलं. ती संपत्ती जपाना, कुठल्या संपत्तीच्या मागं लागतो आम्ही? हा आरोग्याचा विचार जर आम्ही रुजवू शकलो तर निश्चितपणे लोक सेंद्रियकडे वळतील. ही वस्तुस्थिती आहे. हे दुसरं कुणी सांगणार नाही, हे तुम्हाला सांगावं लागेल. याच्यामध्ये व्यवसाय आहेच, पण त्याहीपेक्षा उद्याच्या पिढ्यांचं उत्तम भवितव्य आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. अर्थात सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगतो, येत्या 10 वर्षानंतरचा काळ हा फक्त ऑर्गॅनिकचा काळ असेल. सचिन तेंडुलकरकडं दूध जातं ते 300 रुपये लिटरचं जातं.
ते सेंद्रिय आहे पूर्ण. त्यांच्याकडं जे भाज्या जातात, फळं जातात, ती पूर्णपणे सेंद्रिय आहेत. ते त्यासाठी वाटेल तेवढे पैसे मोजायला तयार आहेत. या देशामध्ये एक वर्ग असा प्रचंड आहे की जो आता फक्त सेंद्रियच भाज्या, फळं, धन आणि धान्य घेतो आहे. उद्या हे सर्वसामान्यांसाठी सुद्धा तितकंच गरजेचं ठरणार आहे. त्यामुळं व्यावसायिक संधी जर कुठल्या क्षेत्रात भविष्यात असतील तर त्या फक्त या ऑर्गॅनिक क्षेत्रातच आहेत. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माणसाला स्वतःच्या जीवापेक्षा दुसरं काहीही मोठं वाटत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तो त्यासाठी हवं ते करायला तयार होईल. त्यामुळे संधी कुठल्या क्षेत्रात तर द्या, या क्षेत्रात आहे. एक चप्पल बनवणारी कंपनी होती. त्यांच्या मॅनेजरने एका सेल्समनला बोलावलं, सांगितलं तो तिकडचा आदिवासी भाग आहे, त्या आदिवासी भागात जा आणि आपल्या चपलांना काही मार्केट आहे का बघून ये. तो सेल्समन त्या आदिवासी भागात गेला, आठवडाभर राहिला आणि नंतर फिरून माघारी आला. मॅनेजरने विचारलं काय परिस्थिती आहे. अजिबात नाही, मार्केटच नाही अजिबात. म्हणे का? अहो ते आदिवासी लोक चपल्याच घालत नाहीत. चपल्याच घालत नाहीत म्हणल्यावर घेणार कोण? काही उपयोगच नाही. मॅनेजर म्हणले ठीक आहे. एक आठवड्यानंतर त्यांनी दुसऱ्या सेल्समनला त्याच आदिवासी भागात पाठवलं आणि सांगितलं आपल्या चपलांसाठी तिथं मार्केट आहे का बघून ये. तो दुसरा सेल्समन पोचला, सगळ्या भागात फिरला आणि येता येता तो धावत पळतच मॅनेजरकडे आला. म्हटला साहेब 100% संधी आहे. कशी काय? अहो ते आदिवासी चपल्याच घालत नाहीत. मग मी काय केलं, नेलेले 10-12 जोडी त्यांना फुकटच देऊन आलोय. आता त्यांना चपल्या घालायची सवय लागेल आणि ज्यावेळी सवय लागेल त्यावेळी फक्तच आपल्याच कंपनीच्या चपल्या त्यांच्यापर्यंत पोचल्यात. त्यामुळे उद्या परत ते सगळे आपल्याकडेच येतील. 100% बिझनेस आहे. तुम्ही कसा विचार करता? कोण चपल्या घालतच नाही म्हणून तिथं काही खपणारच नाही का? कोण घालतच नाही याचा अर्थ मला तिथं 100% संधी आहे. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे की नकारात्मक यावर तुमचा व्यवसाय यशस्वी होणार की अयशस्वी याचं गणित ठरतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कोण सेंद्रिय करत नाही ना, उत्तम आहे. आनंद ॲग्रो केअरला सगळा महाराष्ट्र नव्हे सगळा देश बाजारपेठ म्हणून उपलब्ध आहे. उद्याचा काळ तुमचाच असेल ही भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि अडचण काही नाही हो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, कुठल्याही गोष्टीची अडचण कधीच येत नाही. 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, सगळ्यात महत्त्वाच्या. एक, तुमच्याकडे विलक्षण जिद्द हवी, सगळ्यात महत्त्वाची. छत्रपती शिवाजी महाराज कशाच्या जोरावर यशस्वी झाले? काय होतं हो महाराजांकडं? सैन्य होतं नाही, सामर्थ्य होतं नाही, संपत्ती होती नाही. महाराजांकडं फक्त ध्येय होतं. बस, मला राज्य उभा करायचं आहे, बस. आमची अडचण काय माहिती आहे? बऱ्याच वेळेला आमचं ध्येय पण ठरतं पण आमची सुरुवातच होत नाही. विचारच बऱ्याच लोकांचा बराच काळ चालतो. म्हणजे काय काय लोक 50 उलटली तरी सांगतात चाललाय विचार, अजून करायचं आहे काहीतरी, आता कधी करणार तू? म्हणजे त्यांची शक्ती विचार करण्यातच खर्च पडते. नाही बरोबर आहे तुमचं, ऑर्गॅनिक शिवाय पर्यायच नाही. माझाही विचार चाललाय, अरे कृती कधी करणार तू? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा एकाला विचारलं, सायंकाळची वेळ होती, डोंगराच्या पायथ्याला उभा होता. का रे का थांबलाय? डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना मग, अंधार आहे. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला, म्हटलं जा, आणि मी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे मी त्या डोंगराच्या पायथ्याला पोचलो तर सद्ग्रस्त तिथंच. काय रे? म्हटलं जाऊन आलास? नाही गेलोच नाही. का? अंधार आहे ना. अरे म्हटलं कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पायाबरोबर येत राहील. सुरुवात करावं, अडचण काय आहे? कौतुक याचं आहे की तुम्ही सुरुवात केली. एक गोष्ट सांगू, जी माणसं सुरुवात करतात ना ती माणसं पोचतातच, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. 1645ला महाराजांनी राजगड घेतला. बेवसाऊ होता, महाराजांकडं काही नव्हतं. आता तो बेवसाऊ गड घ्यायचा तर परत बांधला पाहिजे. महाराजांकडे पैसे आहेत नाहीत. मग महाराज असं म्हटले का, नाही जरा बघूया, फंड्स वगैरे आल्यावर मग घेऊया.
वाट बघत बसले महाराज नाही. 1645ला घेऊन टाकला. 1646ला त्यांनी तोरणा जिंकला. आणि तोरण्याचं बांधकाम करत असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या 7 हंड्यातून महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. तुम्ही सुरुवात करावं. सृष्टी तुमच्या पाठीशी सहकार्याला उभाच असते. जगदंबा आशीर्वाद घेऊन मागच असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आव्हान स्वीकारायला शिका. 1657 साली महाराजांचं सैन्य फक्त 20,000 होतं. स्वराज्याला नुकतीच सुरुवात झालेली. आणि त्यावेळी महाराजांनी काय केलं माहिती आहे? मोगलांची सरळ जुन्नरची बाजारपेठच लुटली. धाडस किती आहे महाराजांचं. कुणाला आव्हान दिलं डायरेक्ट? औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता त्यावेळी तो. मोगल साध्या नाहीत. त्याची छावणी पडली की 5.5 मैलाचा परिसर व्यापून जायचा, एवढं सामर्थ्य त्याचं. आणि महाराजांनी 20,000 सैन्य, संपत्ती बिंपत्ती काही नाहीच आहे. आणि महाराजांनी थेट जुन्नरची बाजारपेठ लुटली. काही होऊ शकत होतं. पण आव्हान स्वीकारायचं झालं ना तर मोठं स्वीकारा. म्हणजे मी वारंवार सांगतो, कुस्तीच खेळायची असेल तर गल्लीतल्या पैलवानाशी नको, किमान दिल्लीतल्या पैलवानाशी तरी करा. म्हणजे पडला तर म्हणेल तरी दिल्लीतल्या पैलवानाबरोबर पडलोय. माणसं इतकी संकुचित असतात. एक आमचा गरीब मित्र होता, परिस्थिती हालाकीची, घरात भाजीच नसायची. मग डब्यातनं फक्त भाकरी घेऊन यायचा आणि गाडीत बसला की भाकरी डब्यातल्या भाजीत बुडवतोय असं करायचा आणि खायचा. आम्ही बघायचो तर डब्यात भाजीच नसायची. मग त्याला आम्ही विचारायचो, अरे भाकरी मोडतोयस पण कशात बुडवून खातोयस? नाही म्हणला, लोणचं आहे. लोणचं? मग डबा बघितला तर डब्यात भाजीच नसायची हो. पण हा मनात अशी समजूत घालायचा की लोणच्यात बुडवतोय. आता लोणचं म्हणलं की तोंडाला पाणी सुटतो. ती भाकरी आपोआप ओली होऊन गिळली जायची. मग तो काय म्हणायचा, भाकरी मोडतोय आणि लोणच्याला टोचून खातोय. आम्ही म्हटलं, वेड्या, मग किमान लोणचं खाण्यापेक्षा पनीर खातोय तरी म्हणणं, नाहीतर भाजी आहे कुठं डब्यात. स्वप्न बघायची तर छोटी का बघायची, चांगली बघ ना. काजू करी बरोबर खातोय अशी भावना कर ना. छोटं छोटं काय जगायचंय. महाराजांनी 1657ला सरळ औरंगजेबालाच तडाखा दिला. पण त्याच वेळी नेमका तिकडे शहाजहान मरण पावला. आणि या औरंगजेबाचं महाराजांनाच पत्र आलं. काय पत्र? गादीवर बसण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा, हवी तेवढी दौलत देऊ. तो निरोप घेऊन आलेल्या निरोप्याला महाराजांनी लाथा मारून बाहेर काढलं. आणि औरंगजेबाचं जे पत्र होतं ते कुत्र्याच्या शेपटीला बांधलं आणि सगळीकडे फिरवलं. तेवढं धाडस आहे. औरंगजेब एवढा बलाढ्य आहे, महाराज अगदी छोटी आहेत त्याच्या समोर. पण धाडस, आव्हान असं दिलं की चल काय व्हायचं ते होऊ दे. तुझी जागा काय आहे महाराजांनी दाखवलं. सगळ्यात महत्वाचं, हा औरंगजेब त्या अपमानानं संतापून 1670 साली प्रचंड मोठ्या संघर्षाच्या तयारीने आला. महाराजांकडे बळ नाही, सामर्थ्य नाही, ताकद नाही. 1670चं साल, संपत्तीच नाही, लढणार कसं? पण त्याच वेळी महाराजांनी प्रबळगड जिंकला. आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावरनं निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. एका मार्गावरनं जाता जाता महाराजांच्या शेल्याचं बाहेरचं लोंबकळणारं टोक बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांच्या शेल्याला ताण बसला. तसं महाराजांनी पालखीवाल्याला सांगितलं, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज म्हणाले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्याला आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे, खणा खणा. माणसं कामाला लागली. त्या बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. माणसाने 5-7 फूट खणलं आणि खाली दगडी भिंत लागली. इथं दगडी भिंत, खणा, उकरा. माणसाने ती दगडं काढली. 27 घागरी आणि 4 कडया
एवढं सोनं महाराजांना प्रबळगडावर सापडलं आणि या संपत्तीच्या बळावर महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष यशस्वी केला. तुम्ही सुरुवात करा हो. जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते, पण जी सुरुवातच करत नाही त्यांच्या वाट्याला यशच येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सुरुवात करा, काहीच अडचण नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि आशय आहे तो. तुमच्याकडं ज्ञान झालं, अभ्यास झाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे करायचं आहे, जे मिळवायचं आहे, त्याच्यासाठीची जिद्द हवी. सगळ्यात महत्त्वाची. मी करेनच, मी मिळवेनच, हा विषय हवा. नाहीतर बघू, वर्षभर बघू. जी माणसं परतीचा पर्याय तयार ठेवतात ती माणसं यशस्वी कधीच होत नाहीत. आणि जी माणसं व्यवसायात उतरताना परतीचे दोर कापून टाकतात ती माणसं यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही पर्याय ठेवू नका, परतीचा दोर शिल्लकच ठेवू नका, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. कारण तरच तुम्ही तुमचं 100% योगदान द्याल. हे सगळ्यात महत्त्वाचं. आमचे तानाजी कोंडाणा घ्यायला गेले, उदयभान बरोबर लढता लढता तानाजी मालुसरे मारले गेले आणि मराठी सैन्य पळत सुटलं. सूर्याजीने ते बघितलं आणि सूर्याजी ताडकन त्यांच्या पुढ्यात आला. अरे पळता कुठं भ्याडासारखे, तुमचा बाप इथं मरून पडलाय. आणि सूर्याजीने परतीचे दोर कापून टाकले. आता दरीत उड्या मारून मारा, नाहीतर लढून मारा. मराठ्यांनी दरीत उड्या मारून मरणं पत्करलं नाही, लढून मरणं पत्करलं. आणि त्या त्वेषानं मराठे लढले आणि कोंडाण्यावर भगवा फडकला. परतीचे दोर कापून टाका, परतीचे दोर. बघतो ऑर्गॅनिक चाललं तर, नाहीतर मग आहेच आपलं रासायनिक. होणारच नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. पर्याय ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाचं, पूर्ण ताकदीनं, पूर्ण सामर्थ्यानं उतरा, मगच यश मिळेल. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची. आणि अशक्य काही नाही. जिद्द असेल तर या जगात अशक्य काही नाही. जाधव मोलाई पयांग नावाचा 16 वर्षाचा पोरगा आहे, आसाममध्ये राहणार. 1983 साली आसाममध्ये प्रचंड महापूर आला आणि या महापुरात सगळ्या मानवी वस्त्या, जंगलं, झाडं सगळं वाहून नेलं. उरली ती फक्त दलदल. झाडच नसल्यामुळं ना पाखरं, ना पक्षी, ना प्राणी, उरलं काहीच नाही. फक्त माणसं राहिलेली. ज्या पक्षी प्राण्यांच्या बरोबर तो मोलाई बागडायचा, जंगलात फिरायचा, आता तिथं फक्त दलदलीचं सगळं वातावरण तयार होतं. या 16 वर्षाच्या पोराला वाटलं की जंगल पुन्हा फुललं पाहिजे, पक्षी प्राणी इथं पुन्हा बागडले पाहिजेत. हा मोलाई ग्रामपंचायतीत गेला, आपण झाडं लावली पाहिजेत, नाहीतर पक्षी प्राण्यांसारखे आपणही गायब होऊ. इथं माणूस औषधाला दिसणार नाही. पण ग्रामपंचायतीनं सांगितलं, हां ठीक आहे, बरोबर आहे, करो लावू झाडं लावू. पण कुणी लक्ष दिलं नाही. तो धडपडत राहिला, भेटी घेत राहिला, मोठ्यानं सांगत राहिला, झाडं लावूया. ऐकलं नाही. तो वन खात्याकडे गेला, झाडं लावू. वन खाता त्याला वैतागलं. शेवटी सांगितलं, तुझी तू लाव ना बाबा, आमची काही हरकत नाही, तुला लावायची आहेत ना, लाव ना, आमच्या का मागं लागलाय. हा मोलाई जिद्दीनं पेटला होता. जंगल उभारायचंच. वन खाता सुद्धा सहकार्य करेना, पण त्यांनी सांगितलं तू केलंस तर हरकत नाही. तो परत फिरला. दुसऱ्या दिवशी कुदळ आणि फावडं घेतलं आणि तो त्या दलदलीच्या भागात गेला. 16 वर्षाच्या जाधव मोलाई पयांगनं झाडं लावायला सुरुवात केली. 1 झाड, 2 झाड, 3 झाड. त्या दलदलीच्या प्रांतात खड्डे काढत तो फक्त झाडं लावत राहिला. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष नव्हे, तब्बल 30 वर्ष त्यांनी झाडं लावली. तब्बल 200 हेक्टरवर त्यांनी झाडं लावलेलं जंगल फुललं. म्हणजे तब्बल 1350 एकरवर जंगल उभारलं. ज्या जंगलामध्ये पशु पक्षी होते, प्राणी होते, बंगाल टायगर होता, हरणं होती, सगळं विश्व त्यांनी हिरवागार केलं. शासनानंही त्याचा सत्कार केला. त्यांनी उभारलेल्या जंगलाला मोलाई जंगल असं नाव दिलं. 16 वर्षाचा पोर
जर 1350 एकरवर जंगल फुलवत असेल तर त्या जिद्दीच्या बळावर आम्हाला हवं ते करता येतं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण ही एकट्याची जिद्द नको, त्याला सामूहिक संघटनेचं जर रूप लागलं तर यश आणखी प्रचंड होतं. हेही सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाहीतर फक्त माझा व्यवसाय चालावा, इतरांचा मागं पडावा, हा जर भाव आमच्यात अवतरला तर मात्र सगळ्यांची अडचण होते. तुमच्या भाषेत त्याला रेट कटिंग असं नाव आहे. म्हणजे ग्राहक माझ्याकडंच यावेत, त्याच्याकडं नकोत. आणि माझ्याकडं का यावेत, मग मी माझा दर कमी कमी करायचा, माझा व्यवसाय चालवायचा. आता बरं वाटेल, पण नंतर भविष्यात तीच सगळ्यात मोठी अडचण ठरेल. ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, यशाला शॉर्टकट नसतो. तुमचे कष्ट, तुमची मेहनत, तुमचं सातत्य आणि तुमची चिकाटी हेच व्यवसायामध्ये तुम्हाला यशस्वी करत जातं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जगातली सगळ्यात लांब नदी म्हणून ॲमेझॉनचा उल्लेख केला जातो. दर 7 सेकंदाला पाण्याचा एक थेंब तिच्या उगमाजवळ पडतो, दर 7 सेकंदाला. आणि हा क्रम हजारो वर्ष झाली चुकला नाही. दर 7 सेकंदाला एक थेंब. आज ती ॲमेझॉन नदी सगळ्यात लांब नदी म्हणून ओळखली जाते. पाण्याचा एक थेंब वज्रासारख्या कठीण असणाऱ्या दगडावर सतत सतत पडत राहतो आणि एक दिवस वज्रासारखा कठीण दगड सुद्धा फुटतो. ताकद त्या पाण्याच्या थेंबाची नाही तर सातत्यानं पडणाऱ्या त्याच्या चिकाटीची आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात सातत्य ठेवलं, चिकाटी ठेवली तर तुम्हाला यश मिळतंच. ही सगळ्यात मोठी गोष्ट. बरीच माणसं अगदी यशाच्या जवळ पोचतात आणि आता पोचता पोचता तिथूनच ती माघार घेतात, अपयशी ठरतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही हरता तेव्हा संपता असं नव्हे. तुम्ही ज्यावेळी माघार घेता त्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थाने संपता. तुम्ही किती वेळा पडलात याच्यावर तुमचं यश अवलंबून नाही, पण पडून सुद्धा तुम्ही किती वेळा पुन्हा उठून उभा राहिलात हे तुम्हाला यशस्वी करतं. सगळ्यात कौतुक उभा राहणाऱ्यांचं होतं, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग बेभरवशी आहे. प्रश्न असा आहे की आम्हाला नव्या संशोधनाची गरज आहे. 306 महसूल मंडळामध्ये गेले 25 दिवस पाऊस नाही. मग आमच्याकडं असं वाण आहे का जे पाण्याचा ताण सहन करू शकतं? आमच्याकडं अशी औषधं आहेत का जी पिकाची पाण्याची गरज भागवू शकतं? आम्हाला सांगितलं जातं जर पाऊस पडला नाही पण जर सकाळी धुकं पडत असेल तर 0.1% पोटॅश फवारा, म्हणजे वातावरणातलं पाणी ते रोप ॲब्सॉर्ब करतं, पाण्याची गरज भागवतं. हे तंत्रज्ञान, हे नवज्ञान आम्ही जर शेतकऱ्यांपर्यंत पोचवलं तर या सगळ्या अडचणीवर आम्हाला मात करता येऊ शकते. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. एवढीशी मुंगी पण ध्येय गाठते. अरे मग एवढीशी मुंगी ध्येय गाठत असेल तर आम्हाला काय अडचण आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. एका तत्ववेत्याला कुणीतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो तत्ववेत्ता म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एखाद्या ठिकाणी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. पण आराम करत असलेली मुंगी तुम्हाला चुकूनही दिसणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची. आणि तुम्हाला काय वाटतं, माणूस दीर्घायुषी कधी होतो? आराम करतो म्हणून का सतत कामात असतो म्हणून? मग सतत कामात असणारी माणसं जर लवकर जात असतील तर सकाळी जन्माला आलेली मुंगी दुपारपर्यंत रामनाम सत्य व्हायला पाहिजे. मुंगींचं आयुष्य किती असतं माहिती आहे? मुंग्या 30 वर्षापेक्षा जास्त जगतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अखंड कार्यरत राहणं, अखंड कष्ट करत राहणं, अखंड मेहनत करत राहणं, सातत्यानं पुढं झेपावत राहणं, हेच आमच्या व्यवसायाच्या यशाचं गमक आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मी पुनश्च एकदा आनंद ॲग्रो केअर आणि त्यांच्या
या दृष्टिक्षेपात असलेल्या सगळ्या कार्यपद्धतीला, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतःला झोकून देऊन काम करण्याच्या पद्धतीला आणि निश्चितपणे शेतकऱ्यांचंच मध्ये पर्यायानं उद्याच्या देशाचं भविष्य उज्ज्वल करण्याच्या पद्धतीनं आपण निश्चितपणे पुढं जाऊ शकतो. फक्त आनंद ॲग्रो केअरने एक विश्व उभा केलं आहे. आपण आनंद ॲग्रो केअरचं विश्व अधिकाधिक समृद्ध केलं तर आपण सुद्धा समृद्ध व्हाल, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं ते कौशल्य आपल्यात यायला हवं. आनंद ॲग्रो केअरनं आपली निवड त्यासाठी केली आहे, हे पहिलं लक्षात घ्या. मी परवा पुण्याच्या महात्मा फुले मंडईच्या तिथं उभा होतो. आमच्या ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव. तो गाडी लावेपर्यंत मी बाहेरच उभा होतो. माझ्या शेजारी एक गजरेवाला होता, पण गजरे विकायचं त्याचं कौशल्य विलक्षण होतं. गजराच विकत होता, पण तो बोलताना असं बोलायचा येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे बघून, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. कधीही गजरा न घालणाऱ्या महिला सुकणार नाही. अहो अर्ध्या तासात त्याची पाठी रिकामी होत आली. मला त्याच्या कौशल्याचं वैशिष्ट्य वाटलं. म्हणजे वितरकाकडं, व्यावसायिकाकडं हे कौशल्य असायलाच हवं. तुम्ही समोरच्या शेतकऱ्यांना, ग्राहकाला कसे आकर्षित कराल याचं विलक्षण ज्ञान तुमच्याकडं असायला हवं. त्या गजरेवाल्याकडं होतं. तो येणाऱ्या जाणाऱ्यांना महिलांना सांगत होता, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. महिला गजरा घेत होत्या. खरं तर तेवढ्यात एक मॅडम समोरून निघाल्या. त्या मॅडमकडे पाहता पाहता तो मॅडमला म्हणाला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. तशा मॅडम तिथूनच माघारी वळाल्या आणि त्याला म्हणाल्या, हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. हेही कौशल्य आमच्याकडं असायला हवं. त्यामुळे हे खऱ्या अर्थानं वितरणाचं कौशल्य आहे, मार्केटिंगचं कौशल्य आहे. हे जर आमच्यात आलं तर निश्चितपणे हा व्यवसाय आम्ही भरभराटीला नेऊ शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. खरं तर मला हेमाडे सरांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की सामूहिक संघटन हे तुमच्या माझ्या यशाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कुटुंब म्हणून एकत्र जायला हवं. कुटुंब म्हणूनच हा व्यवसाय करायला हवा. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी सामर्थ्यानं आपल्याला उभा करता यायला हवा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण निश्चितपणे ते कराल याची खात्री आहे. एक साधू जो गायला लागला, नाचायला लागला की पाऊस पडायचा. मग लोकांना आश्चर्य वाटायचं, साधू नाचायला लागला की पाऊस पडतो, साधू नाचायला लागला की पाऊस पडतो. काही तरुण मुलं ओढली, ते म्हणले कसला चमत्कार, असलं काय नसतं. साधू नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे. हे 4 तरुण त्या साधूकडे गेले. त्याला म्हणाले, तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे. साधू म्हटला, पडेल, काय हरकत नाही माझी. म्हणे लावूया स्पर्धा आपण. मग पहाटे 5 वाजता साधू आणि ती 4 मुलं एका माळरानावर गेली. साधू म्हटले, करा सुरुवात, मी नाचल्यावर पाऊस पडतो तर तुम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे. पहिल्या मुलानं नाचायला सुरुवात केली. नाचत 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 अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, पण पाऊस काय पडेना. शेवटी पाऊण तासांनी नाचून नाचून तो थकला, थांबला. मग दुसरा मुलगा पुढं झाला, नाचायला सुरुवात केली. अर्धा तास झाला, तास झाला, 1.5 तास झाले, 2 तास झाले. तो नाचून थकला, पण पाऊस काय पडला नाही. तिसरा तरुण पुढं झाला, नाचत राहिला, नाचत राहिला, नाचत राहिला. 3 तास 4 तास झाले, पाऊस पडला नाही, थकला, थांबला. चौथा मुलगा पुढं झाला, नाचत राहिला, नाचत राहिला, 4 तास 5 तास नाचत राहिला, पाऊस पडला नाही. शेवटी दमला, थांबला. मग हे म्हटले साधूला, आता तुम्ही बघा. साधूनी नाचायला सुरुवात केली. साधू नाचत राहिला. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, रात्र झाली, मध्यरात्र झाली. साधू नाचतोच आहे, पाऊस पडलाच नव्हता. 7 तास झाले, 8 तास झाले, 9 तास झाले, साधू नाचतोच आहे. 10 तास झाले, सकाळचे 10 वाजले, 11 वाजले आणि बरोबर 12 वाजता साधू नाचता नाचतात सगळं आभाळ अंधारून आलं आणि बघता बघता पावसाला धो धो सुरुवात झाली. आणि मग साधू नाचायचा थांबला. हे 4 तरुण त्या साधूकडे गेले. म्हणले, आम्ही नाचलो त्यावेळी पाऊस पडला नाही, मात्र तुम्ही नाचल्यावर पाऊस कसा पडला. त्यावेळी साधू म्हणाला, माझ्याकडं 2च पर्याय होते. पहिला पर्याय, मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे. आणि दुसरा पर्याय, जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे. हा दुसरा पर्याय.
आपण याच 2 पर्यायांनी पुढे गेलं पाहिजे. मी व्यवसायात पडलोय म्हणजे मला यश मिळालंच पाहिजे. आणि दुसरा पर्याय, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मला कष्ट केलेच पाहिजेत. हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. हा विचार घेऊन आपण पुढे जाऊया. आनंद ॲग्रो केअरच्या आजच्या या सोहळ्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. क्रांती केली शेतीमध्ये आनंद ॲग्रो केअरने, आनंद ॲग्रो केअरने, आनंद ॲग्रो केअर, आनंद ॲग्रो केअर, आनंद ॲग्रो केअर, आनंद ॲग्रो